मुंबई में मीडिया से बातचीत के दौरान शिवसेना उद्धव ठाकरे गुट सांसद संजय राउत ने मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री पर तीखा हमला बोला। राउत ने कहा कि मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री को रेनकोट पहनकर घूमकर देखना चाहिए कि देश की फाइनेंशियल कैपिटल मुंबई का क्या हाल हो गया है। साथ ही राउत ने मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रोजेक्ट को लेकर सवाल उठाते हुए कहा कि विकास के नाम पर इस प्रोजेक्ट में अनियमितता और भ्रष्टाचार के गंभीर सवाल उठ रहे हैं और विकास के नाम पर जनता को भ्रमित किया जा रहा है। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विकासाची व्याख्या बदलली आहे। ज्या पद्धतीनं संपूर्ण मुंबई देशाची आर्थिक राजधानी ज्याला तुम्ही म्हणता, जी मुंबई तुम्ही पूर्णपणे बिल्डरांना विकली आहे आणि त्याची दलाली खाताय, त्या देशाच्या आर्थिक राजधानीची अवस्था काय आहे हे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांनी रेनकोट घालून मुंबई फिरावी। काय दैना झाली आहे मुंबईने प्रत्येक शहराची जी भाजपच्या ताब्यात आहे, विकासाचा फार गाजावाजा करतात, पण विकासाच्या नावाखाली दलाली आणि भ्रष्टाचार किती टोकाला गेलं हे जर या राज्याच्या जनतेला पाहायचं असेल तर त्यांनी पुण्याला मिसिंग लिंकची अवस्था जाऊन पहा। मला मुख्यमंत्र्यांचं आश्चर्य वाटतं, कौतुकी वाटतं। शिकला सवरलेला माणूस आहे, सुशिक्षित आहे, वकील आहे, जग फिरलाय, पर्यटन करतात। मिसिंग लिंकवर म्हणतात 2 खड्डे पडले आणि ड्युरेबिलिटी चेक करतात। काय मुख्यमंत्र्यांनी जाऊन पाहावा काय अवस्था, अख्खा मिसिंग लिंक कोसळला। खड्डे सोडून द्या, अख्खा मिसिंग लिंक धो कोसळलेला आहे। याचं कारण भ्रष्टाचार, दलाली आणि बेफिकीर। आपलं कोण काय वाकडं करणार, माझ्या भाषेत कोण का उखडणार। आमच्याकडे एवढं बहुमत आहे, ठेकेदारांकडून 30-35% आधीच घेतलेले आहेत, आपापल्या ठेकेदारांना कामं दिलेली आहेत, त्या ठेकेदारांनी भाजपच्या पक्षनिधीमध्ये पैसे टाकलेले आहेत, उरलेला टक्का मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या लोकांना मिळालेला आहे। आणि अख्खं मिसिंग लिंक, आता तुम्ही जे काय ढोल वाजवत कौतुक केलं, विकास काय आहे वगैरे दाखवलं, तुम्ही जाऊन आता विकास पहा, खरोखर जा। त्यांना मुख्यमंत्री तुम्ही खरोखर जा, सहकुटुंब जा, मजा घ्या। एवढा विकास झालेला आहे की त्या धक्क्यानं डेप्युटी सीएम आजारी पडले, एवढं त्यांना विकासाचं अजीर्ण झालेलं आहे। या विकासाच्या अजीर्णापोटी राज्याचे एक डेप्युटी सीएम ज्युपिटर इस्पितळामध्ये दाखल झालेले आहे। संपूर्ण मुंबई अपघात, काल 6 माणसं मान्सूरला मेली। सकाळी त्या मुंबईच्या मेयर दिवसभर फिरत असतात फोटो काढत, आणि तिथे माणसं मान्सूरला मेली आणि ह्या एका बिल्डरच्या घरी बारशाला लोकांचा आक्रोश चालू आहे। तिकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष फिरी हसतायत। या मुंबईवरती आणि या महाराष्ट्रावर दुर्योधनाचं राज्य आलेलं आहे। दुर्योधनाचं अत्यंत वाईट अवस्था या महाराष्ट्राची देवेंद्र फडणवीस, मिंधे आणि त्यांच्या लोकांनी करून ठेवलेली आहे। तिसऱ्या डेप्युटी सीएम विषयी का बोलण्याचं काय कारणच नाही, त्यांना काय कळतच नाही काय चाललंय। नशीब काल हे आमिर खानच्या लग्नाला गेले नाही, थोडंसं शिल्लक होतं। काल महाआरती झाली दादरमध्ये, लोकांचा उत्साह खूप होता। काल लोक देखील पावसात येत होती। आज तुम्ही मीम ट्विट केलेलं, काय सांगा त्या संदर्भात? नाही, ट्विट असा मीम ट्विट नाही, ते सत्य आहे। हिंदूंची मंदिरं मोगलांनी लुटली, औरंगजेबानं लुटली,
मेमोरी गजनवीनं लुटली, असं इतिहासामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं आम्ही मंदिराचे कसे संरक्षक आहोत आता हे दाखवून मतं मिळवण्याचा प्रयत्न केला. पण आता ज्या प्रकारे मंदिरं लुटली जात आहे, राम मंदिर असेल, केदारनाथ बद्रीनाथ असेल, त्यानंतर दक्षिणेतली मंदिरं असतील, या सगळ्या मंदिराचे जे चोर आहेत, दरोडेखोर आहेत, हे भारतीय जनता पक्षाचेच लोक आहेत ना. अख्खं राम मंदिर कसं लुटलं हे रोज आम्ही सांगतो. अहो, सीतामाईचं मंगळसूत्र चोरावं या लोकांनी. काल म्हणालो ना मी, सीतामाईला 27 भक्तांनी, महिला भक्तांनी मंगळसूत्र दान दिलं होतं चढावा. ते मंगळसूत्रसुद्धा या लोकांनी लुटलं. अजून काय लुटायचं आहे? शिवसेनेनं काल शंख फुकलेला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काल दादरला हनुमान मंदिरासमोर जे आंदोलन झालं, रामरक्षा आंदोलन, हे फक्त एका दिवसाचं आंदोलन नव्हतं, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाचा वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही.